युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाईची मागणी. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन. घनसावंगी व अंबड तालुक्यामध्ये युरिया खताचा मोठा साठा उपलब्ध असतानाही काही खत विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केलाय. या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे यांनी जिल्हा परिषद जालना येथील जिल्हा कृषी अधिकारी पी.बी. बनसोडे यांची भेट घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात सुमारे 68,000 तर अंबड तालुक्यात 58,000 युरिया खताच्या बॅग्स उपलब्ध आहेत. एवढा मोठा साठा असतानाही काही दुकानदार शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ करत असून निवडक व्यक्तींनाच खत पुरवले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजाराला चालना दिली जात असल्याचे डॉक्टर तारगे यांनी म्हटले. दरम्यान कुंभार पिंपळगाव येथे बेकायदेशीर युरिया खत विक्री प्रकरणी कृषी विभागाने कारवाई करून साठा जप्त केला असून गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या कारवाईचे स्वागत करत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रमुख मागण्या: प्रत्येक खत विक्रेत्याने दुकानाबाहेर उपलब्ध खत साठ्याचा स्टॉक बोर्ड अनिवार्यपणे लावावा. जालना जिल्ह्यातील उपलब्ध खत साठ्याची माहिती दररोज प्रेस नोटद्वारे जाहीर करावी आणि ग्राहक पंचायतीलाही उपलब्ध करून द्यावी. खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना नकार देणाऱ्या काही निवडक लोकांनाच खत विकणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे खत वेळेत मिळावे आणि कृत्रिम टंचाईला आळा बसावा यासाठी कृषी विभागाने प्रत्यक्ष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर रमेश तारगे यांनी केली. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.